विरोधात तुम्हाला पाहायला मिळतोय संघ दिवा, गणेश कृपा दिवा या नावाने संघ हा नेहमी तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला. सध्या तरी टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंगचा घेण्यात आला. करण बाने आणि विजय पवार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघताय. तर पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरसाठी सूरज चौथेचा वापर तुम्ही या पहिल्या ओव्हरमध्ये बघताय. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि करूयात या सामन्याला सुरुवात. सूरज चौथे बॉलिंग मार्कवरती तयार. त्याचा पहिला बॉल राऊंड द विकेटने स्लॉक स्वीप करायचा होता. बॅटची आउटसाइड एज. विकेट किपरने काम तमाम केलं. करण बाने आताही स्वास्थ्यामध्ये परतत असताना टाळ्यांचा प्रतिसाद मिळतो टीम दिवाला आणि पहिल्या बॉलवरती पहिली विकेट सूरज चौथेच्या नावावर. परंतु बॅटच्या आउटसाइड एज. विकेट किपरने कोणतेही मिस्टेक केले नाही. ज्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये 3 विकेट्स तुम्ही बघितले सूरज चौथेच्या नावावरती ते राहिले. याही मॅचमध्ये विकेट खरं तर प्रस्थापित करत असताना सूरज श्रीनाथ भगत यांच्याकडून पारितोषिक की कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या बॉलवरती विकेट कल्पेश मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यासाठी यॉर्कर बॉल, तिथनं बनलेली सिंगल, डावाला झालेली सुरुवात तुम्ही या ठिकाणी बघताय. आजच्या दिवसामध्ये याही टीमने खरं तर हायेस्ट टोटल उभारलेली आहे. कालच्या दिवसामध्ये 85चं टार्गेट तुम्ही बघितलं, निळजे संघाने ते उभारलं आणि आजच्या दिवसामध्ये हायेस्ट टोटल उभारणारा हा जयनुमान अडवली संघ आहे. परंतु आता सूरज चौथेच्या समोर आहे विजय पवार. राऊंड द विकेट. आता यॉर्कर बॉल मिड ऑन आहे त्या ठिकाणी, परंतु बॉल चालला आहे शॉर्ट मिड विकेटला. तिथून चेंडूची फिल्डिंग होत असताना दोन्ही बॅटरची सुरुवात ही सिंगलने झाली आहे. बॉलमध्ये ॲक्युरसी तुम्हाला नेहमी पाहायला मिळाली, कारण राऊंड द विकेटने तो प्रत्येक सामन्यांमध्ये ओव्हर करत असतो. राऊंड द विकेटने तो अँगल यॉर्कर बनवण्यासाठी ना त्याला परफेक्ट मिळतो. त्यासाठी सूरज चौथेचे 2 यॉर्कर बॉल बघितले. पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्याच्यानंतर 2 बॉलवरती 2 सिंगल्स आल्यात. टीमची धावसंख्या 2 बॅटिंग करतोय संघ जय हनुमान अडविली. राऊंड द विकेट. आता व्यवस्थित बॅटवरती नाही आहे, ऑन साईडला चालला, डीपमध्ये ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर अनिकेत पाटील, बॉल नॉन स्ट्रायकिंगवरती, परंतु हिटसाठी थोडासा वेट केला. कदाचित ही विकेट जर मिळाली असती ना तर सेलिब्रेशन पाहणं काय वेगळं असं. सूरजला अनुमान होता की ज्या पद्धतीने बॉल फेकला डीपमधून, तिथे असं वाटलं की स्टंपवरती हिट होणार, त्यासाठी त्याने वेट केला. बॉलकडे त्याने बघितलं, बॉलला जाऊ दिलं, परंतु हिट झाला नाही. सूरज सांगतात की चांगली फिल्डिंग झाली त्या ठिकाणी फिल्डरची. अनिकेत पाटील, मागच्या मॅचमध्ये अनिकेत चांगला खेळला, त्याच्या बॅटमधून 2 मोठे स्ट्रोकी तुम्ही बघितले. सध्या तरी तो होता फिल्डिंगवरती. विकेट राहते, सेव्ह धावा आल्या. 2 टीमची धावसंख्या 4. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सध्या तरी 4 बॉलचा खेळ या ठिकाणी संपला आणि 4 बॉलमध्ये धाव बनल्यात 4. विकेट 1 गेली. करण भाने महत्त्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर कल्पेशने मागच्या मॅचमध्ये ही जिम्मेदारी घेतली. त्याच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये तब्बल 21 धावा तुम्ही बघितल्या होत्या. तोच कल्पेश बाने सध्या तरी ऑन अ स्ट्राईक. सुरेश तयार. राऊंड द विकेट. आता टॉप एज बॉलरमध्ये विकेट किपर, पण त्यांच्या समोर टप्पा पडण्यात आला. असं वाटलं की बॅकअपसाठी जे फिल्डर आहेत ते फिल्डर एखादे पुढे जातील, पण तो बॉल अगदी त्यांच्या समोर पडण्यात आला. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 5. इकॉनॉमिकल बॉलर प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये आजच्या दिवसामध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग खूप कमी बॉलर्सकडून झाली. त्यामध्ये आपण सूरज चौथेला बघतोय की इकॉनॉमिकल बॉलिंग सध्या तरी तो हाताळतोय. माहिती आहे की पॉवर प्लेचं जर षटक असेल ना तर समोरच्या आक्रमक असलेल्या बॅटिंग लाईनअपला आपण सतिक लेंथ आणि लाईनवरती थांबू शकतो, आणि तेच केलं आतापर्यंत. विजय पवारला त्यांनी शांत ठेवलं आणि कल्पेश बानेला सुद्धा. लास्ट बॉल बॉल मागे चाललाय. फाईन लेग आणि थर्ड मॅन दोघे एकत्रित झाले फिल्डिंग करण्यासाठी. खरं तर ही कॅचच होती, कॅच नव्हे तरी मॅचच असू शकते, कारण मागच्या मॅचमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बघितला होता उचलत असताना विजय पवार, आणि सध्या तरी त्याचीच कॅच म्हणून तो नाराज पाहायला मिळाला. बॉलर आता सूरज चौथे. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6, जिथे बॅटिंग करतोय जय हनुमान अडविली. पहिल्या ओव्हरमध्ये कंट्रोल धावा करत असताना सूरज चौथे
चांगली बॉलिंग त्यांनी हाताळली. पहिल्या मॅचचा तोही मॅन ऑफ द मॅच होता. या मॅचमध्ये आपण बघतोय तर इम्पॉर्टन्स आहे, कारण या मॅचमधून जो विन होईल तो लगेचच दातिवलीसोबत खेळेल आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅचमध्ये. त्याच्यासाठी क्वालिफाईड ही मॅच आहे दोन्ही संघासाठी, खरं तर तेवढीच महत्त्वाची. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय दीपक, त्याच्यासमोर विजय पवार. यॉर्कर बॉल, आता इथनं विकेट मिळतेय. सॉफ्ट डिसमिसल सुमित त्या ठिकाणी पाहायला मिळाला, कोणती मिस्टेक नाहीये. शॉट एक्स्ट्रा कव्हरला कॅच पकडत असताना महत्वाची विकेट. विजय पवारची पॉवर चालू दिली नाही आणि पहिल्याच बॉलवरती दीपकने मिळवली सफलता. विजय पवार बाद. असेल इनफिल्ड मध्ये जे फिल्डर खरं तर असतात ना, त्या फिल्डरकडे खरं तर बॉल खेळल्यानंतर खूपच जलद गतीने येत असतो. आपण फाईन लेग थर्डमॅन यांच्याकडे नेहमी तुम्ही बघत असता की बॉल जेव्हा मागे जातो ना, तेव्हा त्यांना खूप कमी वेळ मिळत असतो. तशीच काहीशी सिच्युएशन तुम्ही बघितली. शॉट एक्स्ट्रा कव्हरला होते फिल्डर सुमित, कोणती मिस्टेक नव्हती. सुमितने बॉलला बघितलं, विजय पवारची कॅच ड्रॉप जर झाली तर मग मैदानाच्या आतमध्ये तोही चांगला खेळू शकतो. त्याच अनुमानाने इथनं कॅच त्याने पकडण्यात आली. तिथे विजय पवार बाद झाला, ज्याने बनवल्या फक्त आणि फक्त धावा 2 आणि तो मैदानाच्या आता बाहेर परतलाय. पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना सुरुवातीला काहीच प्रेशर नव्हता, परंतु आता प्रेशर टाकलाय या मॅचमध्ये. लेफ्टी बॅटर समोर टप्पा पडला, थोडासा आत आणत असताना लेफ्टी बॅटरच्या विरोधात जेव्हा जेव्हा खरं तर ओव्हर द विकेटने लेफ्टी बॉलरने बॉलिंग केली ना, तेव्हा त्यांच्यासाठी एक मोठं चॅलेंजच राहिलं आहे, कारण या दोन्ही खेळाडूंमध्ये ना चॅलेंज अगदी चुरशीच असतं. नेक्स्ट बॉल, आता रिव्हर्स, आता स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, पण तो ऑलरेडी बाहेर टाकण्यात आला होता. शशांक पाटील सर सांगतात वाईटचा इशारा देत आहेत. आताही खरं तर ट्रान्स चेंज करण्यात आला होता, स्वतःला स्विच करण्यात आलं होतं, परंतु बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वळला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्सने दिला. एका व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या 7. अपोजिट ना खूप काही घडलं बिघडलंय टीम अडवलीच्या. थांबून खेळतायत, टप्पा पडला. आता ही बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला उजव्या हाताच्या बॅटरसाठी. आता खरं तर आतमध्ये येणारा बॉल, आपण नेहमी तेच बघतो की एखादा डावखुरा बॉलर असतो ना, त्याच्यामध्ये लेग ब्रेक असतो, मग तो लेफ्टी बॅटरसाठी आतमध्ये बॉल येतो. तसंच झालं जयच्या समोर खेळत असताना. आताही मागे खेळायचा होता, आताही डॉट बॉल. सांगतात कल्पेश की त्या ठिकाणी थोडासा धोका आणि चांगली बॉलिंग. आतापर्यंतच्या 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना, तर या दोन्ही ओव्हरमध्ये कोणताही मोठा फटका आलेलाच नाही. अजून सिंगल डिजिटमध्येच धावा आहेत या ओव्हरमध्ये. आतापर्यंत बॉल जर आपण बघितल्या तर फेकल्या 4, त्याच्यामध्ये एक व्हाईट बॉल आहे. म्हणजे हे 4ही बॉल ना अगदी ॲक्युरसी तुम्हाला पाहायला मिळाली या प्रत्येक टप्प्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 6, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 1च आली आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि दबावामध्ये संघ अडवली. मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु टॉपेज आहे. बॉल हवेमध्ये जोर होता, साईडला वेगळी क्रीज आहे, तिच्यावरती बॉल पडण्यात आला विकेटवरती. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 8. वारंवार बॅट्समनच्या खरं तर फ्लोपासून बॉल दूर ठेवले जातात. याच्या अगोदर 5 ओव्हरची मॅच होती. दीपकला तुम्ही त्या मॅचमध्ये 4थ्या ओव्हरसाठी बघितला होता, परंतु आता 2ऱ्या ओव्हरमध्ये आलाय दीपकने केला धाबा कंट्रोल. सुरत चौथ्याने ज्या पद्धतीने बॉलिंग केली ना, फक्त 6 धावसंख्येचं षटक हाताळलं, तशाच पद्धतीने या षटकामध्ये अजूनही 2 आल्यात. थोडासा थांबून खेळल्यात. बॉटमॅनचा चांगला वापर, सेन्सिबल क्रिकेटमधला तंत्रशुद्धता. अर्थातच थोडासा माइंडला शांत ठेवत असताना या बॉलला प्लेस केलं. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ओव्हरमध्ये आल्या 3, पहिल्या ओव्हरमध्ये 6. एकंदरीत टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जे अनुमान अडवली. टीम दिवा, तुम्हाला एकत्रित यायचं नाही आहे. टीम कॉन्फरन्स मीटिंग घेणं या स्पर्धेमध्ये अलाउड नाही आहे. अजूनही 3 मॅच खेळवायचे आहेत. चला टीम दिवा, जास्त वेळ घेऊ नका कृपया करून. टीम हडल नकोय, आणि तर मग एखादा खेळाडू कक्षामधून खेळाडू गेला तर मग त्यांच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल. त्याच्यामुळे तुमची स्पर्धा आहे, तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. दिवा चषक 2026 सर्वांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही अनेक साऱ्या आठवणी खरं ठेवून जाल. आणि मी अंपायर्सला आता विनंती करतो की जेव्हा जेव्हा खेळाडू एकत्रित येतील तेव्हा तेव्हा तुम्ही त्यांना वॉर्न करा, एकत्रित येऊ देऊ नका. आजच्या दिवसामधला शेड्यूल आपण बघितला तर 8 मॅचेस आहे.
सो संध्याकाळी आपल्याला वेळ मिळाला तर फायनली आपल्याला 4 ओव्हरची खेळवायची आहे. आणि सर्व टीम्सला मी खरं तर आत्ताच अनाऊन्स करतोय की तुम्ही टी व्ही स्पोर्ट्सची जी बाईक बघताय फक्त सेमीफायनलपर्यंत त्या रन काउंट तुमच्या केल्या जातील, फायनलला रन काउंट केल्या जाणार नाही. आणि एखाद्या प्लेअरला जर ती मॅन ऑफ द टुर्नामेंटची बाईक मिळेल तर त्यांच्या मानधनामधून तब्बल 18,000 कपात केले जातील. हे पहिल्या दिवसापासून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि आताही आम्ही तेच सांगतोय की 18,000 या ठिकाणी कपात केले जातील. स्वयं फिटनेसचे मालक सन्माननीय अमितदादा म्हात्रे यांचं आगमन आणि SSK नेटचे ओनर करण वालेलकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि षटकाराने सुरुवात केली. अनिकेतच्या विरोधातला हा पहिला अटॅक तुम्हाला पाहायला मिळाला कल्पेश बानेकचा आणि या अटॅकने डबल डिजिटमध्ये धावा होत असताना धावा झालेल्या 15. इथून अटॅक काही करून करावाच लागेल कारण दबाव एक अशी गोष्ट असते ना जिथे रती महारथीच्या पायाखालची जमीन सुद्धा अळते. त्याच्यामुळे आता दबाव आहे. पहिल्या मॅचमध्ये 85 धावसंख्या बनवणारा जानमान अडवली या मॅचमध्ये कुठेतरी चाच पडलाय. त्याचं एकमेव कारण सूरज चौथेचं पहिलं षटक चांगलं राहिलं, 3 ओव्हरचं षटक राहिलं दीपकचं आणि आता अनिकेतच्या विरोधातला पहिला षटकार कल्पेश बानेच्या बॅटमधून आलाय. हा खेळाडू ना खरं तर रिस्पॉन्सिबल खेळाडू आहे आणि या खेळाडूला रिस्पॉन्सिबिलिटी आता दाखवावीच लागेल. आता लुबो फुल टॉस तोही जाईल का मैदानाच्या बाहेर पाहावं लागेल परंतु नाही जाणार. डीप मिड विकेटला कोणती मिस्टेक नाहीये. डीप मिड विकेटला अल्पेश तुम्हाला पाहायला मिळाले. कल्पेशची विकेट महत्वाची अनिकेतच्या खात्यामध्ये. षटकाराचं प्रत्युत्तर कल्पेश बाद. भगत साहेबांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. गावातला संघ खेळतोय आणि गावातली स्पर्धा म्हटलं गेलं तर अनेक साऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीला तुम्ही नेहमी बघितलाय आणि ही स्पर्धा तुम्हाला सर्वांना प्रेम देणार आहे. या स्पर्धेमध्ये आता जे जे मान्यवर उपस्थित होत आहेत या स्पर्धेला आनंद देण्यासाठी सुद्धा आलेले आहेत आणि विथ त्यांना अजून एन्जॉयमेंट मिळतंय कारण गावातला संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. सो नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं राज भगत साहेब त्यांचंही दिवा चषक आणि त्या चषकामध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आतापर्यंत काउंटर अटॅक जो झाला होता त्याला थांबवला अनिकेत पाटीलनं. आता चांगला बॉल उजव्या हाताच्या बॅटरसाठी टप्पा पडला, आतमध्ये जरूर आला पण तो अंपायर्स सांगतात की लिगल डिलिव्हरी आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल वळला थोडासा उजव्या हाताच्या बॅटरसाठी अर्थातच दीपक पाहणेसाठी. हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल तिथून डॉट बॉलची होती समाप्ती. आता कमी गतीचा बॉल मध्ये मिस्टामिंग परंतु जवळपास फिल्डर नाहीये. जरूर चांगलं ट्राय केलं होतं फाईन लेगच्या फिल्डरने. डीपमधून फिल्डर आला बॅकअप स्क्वेअर लेगला ते फिल्डिंग करत होते परंतु फिल्डरच्या समोर टप्पा पडण्यात आला फाईन लेगच्या. तिथून आपल्याला पाहायला मिळतात धाबा 2 आणि 2 ने टीमची धावसंख्या 11. जी टॉप ऑर्डर होती ना त्या टॉप 17 आहेत माफ करा. जी टॉप ऑर्डर होती ना त्या टॉप ऑर्डरमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये थांबला असता विजय पवार तर कदाचित या धावसंख्येला एवढं कमी तुम्ही बघितलं नसतं. परंतु आता तो परतल्यानंतर आपण बघताय तर कंडिशन थोडीशी क्रिटिकल झाली आहे. जेव्हा जेव्हा मायनर इश्यूज असतात ना ते मायनर इश्यू जेव्हा मेजर होत जातात तेव्हा मग जास्त तो प्रेशर वाढत असतो आणि मी तर म्हणेन सध्या बर्डनच आहे. कारण आतापर्यंतचे बॉल जर आपण बघितले तर 4 ओव्हरची मॅच होती. आता 7च बॉल बाकी आहेत आणि धावा फक्त 18 झालेल्या आहेत. म्हणजे या 7 बॉलमध्ये जर 20पेक्षा जास्त धावा जर बनवल्या ना तर टोटलला डिफेंड करण्यासाठी बॉलिंग युनिटचा विचार करता टीम अडिवलीकडे जर 35 ते 40 हा आकडा जर डिफेंड करण्यासाठी आला ना तर मी तर म्हणेन त्यांच्यासाठी आकडा लकी असेल. परंतु दुसऱ्या बाजूला आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये झालेला कमबॅक अनिकेत पाटीलने मिळवलेली विकेट सगळं काय सांगून जाते या मॅचमध्ये. विथ द टर्न टप्पा पडला बॅट फिरली डावकुऱ्या त्याच्या बॅटर समोर विथ द टर्न आतमध्ये आणणारा बॉल अनिकेत पाटीलचा तुम्हाला पाहायला मिळाला डॉट आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या संपतीनंतर धावा फक्त 18 बॅटिंग करत असताना जय हनुमान अडवली. मी दरम्यान काहीशे सन्मान आहेत ते सन्मान पूर्ण करण्याची विनंती या ठिकाणी करतोय. मी जयेश पाटील यांना विनंती करतोय की मंचावरती काहीशे सन्मान आहेत ते तुमच्या शुभ हातून या ठिकाणी त्या मान्यवरांचा सन्मान करा. इनिंग ब्रेकमध्ये करूयात. येस इनिंग ब्रेकमध्ये मग करूयात. खेळाडू आणि खेळाप्रतीची जाणीव खरं तर अशीच असते कारण भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये आम्ही जातो की एक षटक झाल्यानंतर भरपूर सारे मॅनेजमेंट टीम मेंबर आम्हाला सांगतात की सन्मानाकडे आता लक्ष द्या.
परंतु दादाने लगेचच सांगितलं की इनिंग ब्रेकमध्ये सगळे सन्मान करण्यात यावे, कारण त्यांच्याच गावातला संघ खेळतो आणि त्यांनाही माहिती आहे की क्रिकेटमध्ये अशा सिच्युएशन प्रत्येक टीमकडे क्रुशियल असतात. त्याच्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार आहोत टॉस. दीपक भाने प्रयत्न करावेच लागतील, कारण आता फक्त 18 धावा आहेत, 6 बॉल बाकी आहेत. या 6 बॉलमध्ये भवितव्य समजेल की कितीचं टार्गेट राहील. ओव्हर द विकेट ज्या वेगाने बॅट फिरली, बॉल थोडासा स्लो आला, अनुमान चुकला. टप्पा पडल्यानंतर ऑनसाईडला पुल करायचं होतं, परंतु गती पेस व्हेरिएशन कौशलकडे एक वेगळी कौशल्यता आहे, कारण पहिल्या मॅचमध्ये त्याचे कमी गतीचे बॉल अशीच अडथळे आणत होते बॅटर्सला. त्यामुळे याही मॅचमध्ये तुम्ही बघितलं तर कौशलने स्लो बॉलने सुरुवात केली. स्लो बॉल जेव्हा तुम्हाला हँडल करायचा असतो ना, तेव्हा तुम्हाला बॉलच्या मिरिटमध्ये खेळणं सगळ्यात महत्त्वाचं. मग टप्पा पडल्यानंतर तो कुठे बॉल वळतोय या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. तो विचार विनिमय करत असताना थोडासा डायव्हर्ट झाला माइंड दीपक भानेचा. तिथे लेग बायची आली सिंगल, टीमची धावसंख्या 19 आणि आता स्ट्रायकिंग इनवरती जय. राऊंड द विकेट हुक केलाय, बॉल हवेमध्ये, तिथे फिल्डर जज करतोय, परंतु त्याच्या अवाक्याबाहेर संघर्षमय हा येत असताना जयच्या बॅटमधला षटकार. बॅटिंग जर पाहिली ना तर त्याचा स्ट्रॉंग झोन तोच राहिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगमध्ये त्याचे 3 चौकार पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिले, आणि आताही स्ट्राईक मिळाल्यानंतर विथ द टर्न हुकचा फटका त्याने रंगवला. तिथे आला षटकार आणि षटकाराने टीमची धावसंख्या 25. राऊंड द विकेट आता लॉफ केलाय, बॉल हवेमध्ये, परंतु फिल्डरच्याही अवाक्याच्या बाहेर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉलला पाठवलाय मिड विकेट बॉर्डरच्या बाहेर षटकार. फलंदाजी, आणि आपण असं म्हणतो ना की भगवंत सगळ्यांना खरं तर हिरा म्हणूनच जन्माला घालतो, परंतु चमकतो तोच जो घनाचे गाव सोसण्याची हिंमत ठेवतो. मी तर म्हणेन 3 ओव्हरमध्ये भरपूर सारा स्ट्रगल होता. तो स्ट्रगल आता समोर बघत असताना रिस्पॉन्सिबिलिटी घेतली गेली जयने. त्याच्या खांद्यावरती लागोपाठचे आले 2 षटकार, धावा झालेत 31. येणारे 3 बॉल जे आहेत ना, त्या 3 बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर आपण जे प्रेडिक्शन केलं होतं की अडवली संघासमोर 40 धावसंख्येचं टार्गेट डिफेंड करण्यासाठी असलं ना, तर मग मॅचमध्ये मजा येईल. आणि त्यात टोटलपर्यंत आता जय पोचवतो संघाला. लागोपाठचे 2 षटकार, टीमची धावसंख्या 31 आणि शेवटचे अजूनही 3 बॉल बाकी आहेत. राऊंड द विकेट पुन्हा एकदा कौशल. राऊंड द विकेट आता ही स्ट्रेट बॅटमॅन लॉफ केलाय, परंतु मिस्टामिंग स्ट्रोक. सूरज चौथे डोळे झाका, विश्वास ठेवा, विश्वासू खेळाडू, आणि त्याने कॅच पकडत असताना जयची महत्वाची विकेट. 2 षटकाराचं प्रत्युत्तर, कौशलला सफलता सूरजने मिळवून दिली. बाद जय. झाला मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट नितेश गेला. अनेक वर्ष याही खेळाडूने खरं तर अडवली गावाला क्रिकेट दिलं. अनेक वेळा त्याच्या मोठमोठ्या इनिंग्स तुम्ही बघितल्या. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा याही खरं तर याही खेळाडूच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी असते. मॅचवर खेळाडू आहे, जो फिल्डिंग करत असताना तो नेहमी तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळाला आहे. परंतु आता कॅप्टन मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर करण बानेही परतला, नुकता जय परतलाय. जयने मॅचला स्टार्ट करून दिली, परंतु आता फिनिश कसं करावं, टोटल आकडा कोणता जोडावा, या आता नितेश आणि दीपक भानेच्या हातामध्ये. कौशलच्या वरती झालेला अटॅक, तो अटॅक तरी थांबवलाय. टीमची धावसंख्या 31, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉलमध्ये मी तर म्हणेन एखादा फटका हवाय, आणि डगआउटला तेच पाहिजे असेल. त्यांनाही माहिती आहे की विजय पवार, नवीन, भूषण यासारखे दिग्गज बॉलर आहेत ज्याच्यामध्ये प्रभाकरचा इन्व्हॉल्युशन आहे. शेवटचे 2 बॉल ओव्हर द विकेट. नितेश स्ट्रायकिंग इनवरती ऑनसाईडला ड्राईव्हचा फटका, डीपमध्ये फिल्डर अनपेक्षित बाउन्स घेतला. अनिकेत पाटीलची मित्र म्हणून काहीच चुकी नाही, तिथनं बॉल उसळला आणि बॉल गेला बॉर्डरच्या बाहेर. चौकाराने धावा 35. असं म्हटलं जातं ना की नसीब भी हमेशा बहादुरों का साथ देती है. तसंच घडलं. काहीशा गोष्टी विपरीत होत्या, परंतु या ओव्हरमध्ये 2 षटकार, 1 चौकार खूप काही सांगून जाईल. टार्गेट आता सेट झालंय, 35 धावा बनल्यात. एखादा मोठा फटका अजून हवा असेल, कारण कोणत्या संघाला धावा हवे असतात आणि त्या संघाला तर तुम्ही सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये लढताना बघताय, धावा बनवताना अडवलीला. ऑन साईडला या ठिकाणी खेचला गेला फटका, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न फिल्डर आहे सूरजने मिसफिल्ड केली. बॉल चाललाय पुन्हा एकदा
बघितलं गेलं तर बॉलरच्या हातामध्ये आणि इथनं विकेट मिळते शेवटच्या बॉलवरती. दीपक बाने जरूर पडतील या मॅचमध्ये. गमावले गेलेत विकेट आपण बघितले तर 5 आणि अशा पद्धतीने धावा झाल्या 36-37 टार्गेट या मॅचमध्ये असेल टीम गणेश कृपा दिवा समोर. चला काहीशे सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी सन्माननीय जयेश पाटील साहेबांना विनंती करतो की तुमच्या शुभ हातून सन्मान या ठिकाणी पूर्ण करण्यात यावे. सन्माननीय श्रीनाथ भगत साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. मी जयेश पाटील यांना विनंती करतो की श्रीनाथजी भगत साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. कुळस्वामी क्रिकेट क्लब चे खरं तर मेन हे सगळे खेळाडू आणि मैदानाच्या आतमध्ये जो क्रिकेटचा खेळ आहे दिवा संघ खेळतो आणि पाहण्यासाठी श्रीनाथजी भगत यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. मोठमोठ्या ओपन शहरी विभागातल्या संघांना ज्याने एक काळ पराभवाचा धक्का दिला होता हे ते सर्व लेजेंड खेळाडू दिव्याचे. त्यामधले श्रीनाथजी भगत यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. कुलस्वामी क्रिकेट क्लबचे सर्वोत्कृष्ट खेळाडू. त्यानंतर हेमंत पाटील साहेबांचाही सन्मान आपण या ठिकाणी करावा. हेमंत पाटील साहेबांना विनंती करतोय की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत. त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. सन्माननीय हेमंत पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. दिवा चषक 2026 राज भगत यांच्या शुभ हातून आपण तो सन्मान या ठिकाणी करणार आहोत. रुपेश पाटील यांचा हेमंत पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. हा सन्मान या मंचावरून आपण करत असताना महाराष्ट्राने दिलेली आणि संतांनी दिलेली आपल्याला शिकवण आहे की अतिथी देवो भव, एकामेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आणि सगळ्यांना सहाय्य करून सगळ्यांच्या अथक परिश्रमाने ही ट्रॉफी खरं तर आपण बघताय दिवा ट्रॉफी 2026 आणि सुंदर आयोजन. त्यानंतर फुलाजी पाटील साहेब यांनाही आपण सन्मानित करूया. मी फुलाजी पाटील साहेबांना विनंती करतो की तुमचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. त्या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करा. रुपेश पाटील साहेबांचे शुभ हस्ते फुलाजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करतोय. फुलाजी पाटील साहेबांचा सन्मान आपण या मंचावरून करतोय. या सन्मानानंतर मी विनंती करतोय कुलस्वामिनी क्रिकेट क्लबचे उत्कृष्ट खेळाडू विलास वैती यांचाही सन्मान आपण अंपायर्स थर्ड अंपायर हा लिस्ट मध्ये नाव आहे. दातिवलीचा एखादा खेळाडू जा अंपायरच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर राज भगत साहेबांचाही सन्मान आपण या ठिकाणी करूयात. विशाल मडवी यांना विनंती करतो की थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जायचं आहे. विशाल मडवी जातिवलीचे खेळाडू, दातिवलीचे कॅप्टन आहेत. विशाल दादा विनंती करतो की थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जा, कारण कल्याण डोंबिवलीमध्ये बॉलर्सच्या अगेन्स्ट जी लिस्ट निघाली त्या लिस्टमध्ये विजय पवारचं जरूर नाव आहे. सो तुम्हाला जावं लागेल. सो चला लवकरात लवकर त्यानंतर सन्माननीय अमितदादा म्हात्रे यांना विनंती करूयात की तुमचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. अमितदादा म्हात्रे फिटनेस क्लबचे खरं तर ओनर आहेत आणि एखादा खरं तर नगरसेवक, आमदार किंवा ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य जर आला तर त्याला सांगावं लागतं की माझी पोच काय, पण तो बॉडी बिल्डरला कधीच सांगावं लागत नाही की मी बॉडी बिल्डर आहे. आणि सध्या तरी फिटनेस क्लबचे तुम्ही बघताय. चला ओपनिंग प्लेअरही मैदानाच्या आतमध्ये गेलाय. थर्ड अंपायर विनंती करतो की लवकरात लवकर जा, कारण एका बाजूला फिल्डिंग सेट झाली, ओपनिंग पेअरही गेलेत. त्याच्यामुळे जर थर्ड अंपायर लवकर गेले तर आपण हा सामना सुरू करू शकू. त्यानंतर विलास वैती साहेबांनाही आपण सन्मानित करूयात. विलास वैती साहेबांना आपण विनंती करूयात की तुमचाही सन्मान या ठिकाणी करत आहोत. त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा.
एक काळ कुलस्वामिनी क्रिकेट संघासाठी ज्याने बहुमूल्य योगदान दिलं या दिवा गावासाठी, आणि त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय विलास वैती साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. एका बाजूला मॅच सुरू आहे, दुसऱ्या बाजूला आपण हे सन्मानही करतोय. मुकेश दादांच्या शुभ हातून हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. बहुमूल्य योगदान ज्या सगळ्यांचं राहिलं त्यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय, कारण महाराष्ट्राने दिलेली शिकवण आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये जोपासतोय. अतिथी देवो भव, प्रेमाचं प्रतीक फुल पुष्पगुच्छ, एक सुंदर ट्रॉफी, भारताचं वस्त्र अलंकार शॉल त्यांच्या खांद्यावरती परिधान करून त्यांचा सन्मान. एक फक्त आता सन्मान राहिलाय, करण वारेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय, त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. डॅशिंग नेतृत्व करण वारेकर साहेब यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या सन्माना खरं तर सोबत आपण जाऊयात. आता मॅचच्या दिशेने सन्मान पूर्ण झालेले आहेत, जिथे लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलं 37चं. मॅचमध्ये बघितलं असेल की दातिवली संघाने कशा पद्धतीने 44चा बचाव केला. या धावा वाचवायची असेल ना तर आता फिल्डिंग आणि बॉलिंग ही खरं तर चांगली व्हायला असावी. पहिल्या ओव्हरमध्ये नो डाऊट विजय पवारला चालतात, आणि विजय पवार चालत त्याच्या विरोधात 3 मारल्यात. ऑन साइडला गतीचा वापर केला, बॉलला फक्त दिशा देत असताना स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर पाठवण्यात आलाय. हा फटका अनिकेत पाटीलचा देऊन जाईल धावा 4. येतोय हा चौकार. डावाची सुरुवात केली होती अनिकेत पाटीलने, आणि आता ही या डावाची सुरुवात चौकाराने करत असताना आताही मागे खेळतात. टप्पा फक्त बघितला, दिशा देत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक टप्पा घेतल्यानंतर बॉल थोडासा स्लो झाला होता, परंतु अखेरकार तो प्रवास केला, बाउंड्री ओलांडली गेली बॉलने, आणि येतोय अनिकेत पाटीलच्या बॅटमधला लागोपाठचा दुसरा चौकार. 2 चौकार फक्त आपण बघितले तर दिशा देत असताना आले. एक बॉल अगदी ग्लान्स करत असताना आता प्रिव्हियस बॉलवरती तुम्ही बघितलं तर तोही चौकार मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटीलने सजवला, आणि दुसरा लागोपाठचा आलाय. आताही स्वीप केलाय, फिल्डर त्या ठिकाणी शॉट बॅक स्क्वेअर लेगला जरूर मिस्टेक झाली, बॉल मागेच आलाय. दुसरीचा अटेम्प्ट पण तो नाही मिळणार. आता अनिकेत थोडासा पुढे आला होता, रिक्स जास्त नकोय, त्याच्यामुळे त्याने थांबवलं. या बॉलवरती मिळत असताना सिंगल, टीमची धावसंख्या 12. 37 रोखण्यासाठी ना खरं तर पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॉलरवरतीच अटॅक केला गेलाय. अनिकेत पाटीलचे 2 चौकार, तिथून आपण धावा सध्या तरी बघताय 12. 37च्या या बचावामध्ये ना आतापर्यंत अडवली संघ आणि त्यांच्या टॉप ऑर्डरच्या बॉलरला कुठेतरी मार बसलाय. लोवर फुल टॉस अटेम्प्ट केलाय, ऑन साइडला चालला, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, जो खरं तर भूषण येतात बॉलकडे, थोडेसे फंबल झाले, त्याचा फायदा जरूर मिळेल. याही बॉलवरती मिळतात धावा 2. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय, परंतु स्थिती जर आपण पाहिली तर पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली बनवली आहे टीम गणेश कृपा दिवाने, कारण धावा झाले 14. मॅचमध्ये 37चं टार्गेट होतं, म्हणजे विचार जर आपण केला तर 18 बॉलमध्ये अजूनही गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी 23 धावांची. 18 बॉल 23. इक्वेशन अगदी सोपं झालेलं आहे. त्या इक्वेशनला आता किती षटकांमध्ये आता पूर्ण करतील या गोष्टीचा विचार तुमच्या मनामध्ये जरूर चालला असेल, पण तो क्रिकेटचा खेळ बाहेर बसून बघणं जेवढं सोपं आहे ना, तेवढं मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळणं कठीण. त्याच्यामुळे आपण बघूयात या 23 धावसंख्येचा बचाव करत असताना आता भूषण कशा पद्धती ओव्हर नंबर 2 मध्ये आला भूषण. पहिल्या ओव्हरमध्ये झाला धावा खर्च 14. मेन टॉप खरं तर लाईन ज्या लेंथ वरतून जो बॉलर बॉलिंग करतो त्या बॉलरवरती झालेला अटॅक. अनिकेत पाटीलची सुरुवात चांगली झाली, 2 धावेने त्याची सुरुवात झाली, त्याच्यानंतर 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. इंडिव्हिज्युअल तोही 11 वरती खेळतो, टीमची धावसंख्या 14, आणि आता नॉन पॉवर प्ले मध्ये आला या टीमचा विकेट टेकर भूषण, त्याच्यासमोर अनिकेत. डाऊन द विकेट. पहिला बॉल यॉर्कर खोदून काढला, बॉलमध्ये विकेट मिळू शकते, आणि नितेशने कॅच केली ड्रॉप. अशा सिच्युएशनला कॅच ड्रॉप होणं, जिथे तुम्ही फर्स्ट इनिंगमध्ये डावांची इन्व्हेस्टमेंट कमी केली आहे, त्याच्यामध्ये ही चुकी होणं मी तर म्हणेन थोडासा दडपणामध्ये टाकेल. लॉफ करण्यात आला होता, हवेच्या दिशेने जरूर बॉल खेळला, नितेश त्या ठिकाणी होते, असं वाटलं की ती कॅच फिनिश ते करतील, परंतु झेल निसटला गेला. अनिकेतला जीवनदान मिळालं. टीमची धावसंख्या झाली 15, अजूनही 22 बनवायचे 17 बॉलमध्ये.
संकेत स्ट्रायकिंग वरती संकेत होता, टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला. वाईटचा सिग्नल देत असताना अंपायर्स सुमित होते. सुमितने खरं तर या मॅच मध्ये एक असं कॉन्ट्रीब्युशन दिलं जे कॉन्ट्रीब्युशन टीमचा कॅप्टन खरं तर तो कधी विसरू शकत नाही. त्यांनी विजय पवारची कॅच पकडली होती आणि सध्या तरी तो सुमित तुम्ही बघताय आता स्ट्रायकिंग एंड वरती आहे, ज्याच्या विरोधात पहिला व्हाईट बॉल टाकलाय भूषणनं. फुल टॉस बॉल होता परंतु बॉल चाललाय अगदी आपण पाहिलं तर लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलाय, तिथे आलाय चौकार. परंतु आता बॅटरने कदाचित रिव्ह्यू घेतला गेलाय. सो आपण बघूयात की बॅटरने एम्पायर्स रिव्ह्यू आहे का? येस, अंपायर्स फक्त रिव्ह्यू घेऊ शकतात. सो संकोच आहे, आपण चेक या ठिकाणी करूयात. मी विनंती करेन मॅनेजमेंट मेंबर की चेक करा. फुल टॉस तर जरूर होता परंतु अटेम्प्ट करता वेळेला पहा जे लेदर प्रशिक्षण सध्या तरी कोच देतात त्यांच्या खेळाडूंना, मी त्या कोचला विनंती करतोय की बॅटरच्या समोर रनिंग करत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा थोडासा बॅटर डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे जर रनिंग न करत गेला तर थोडंसं चांगलं होईल. बाईचा चौकार जरूर आलाय परंतु यस नो नाहीये. सो लिगल डिलिव्हरी आहे परंतु बाईचा चौकार आलाय. त्या चौकाराने टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती 37चा टार्गेट अजूनही 17 धावसंख्येची गरज आहे. भूषणला कंट्रोल करावे लागतील या धावा. राऊंड द विकेट कमी गतीचा बॉल अर्ली बॅट स्विंग परंतु इथेही बॉल ऑप्शनच्या बाहेर चाललाय. मिस्टेक मी तर म्हणेन की बॉलरकडनं मिस्टेकच झाली नाही, कारण पहिला बॉल जो वाईट आला त्याच्यानंतर त्याने कमबॅक करण्याचा प्रयत्न जो केला होता त्यानंतर आपण बॉल बघितलं तर हा बॉल थोडासा ऑप्शनच्या बाहेर. पहा जे लेदर प्रशिक्षण देणारे कोच तिथे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा की रनिंग ते जे खरं तर लेदर प्रशिक्षण जे खेळाडू घेत आहेत ते समोरून जर रनिंग करतायत तर थोडासा बॅटरला डिस्ट्रॅक्ट होतोय, अर्थातच बॅटर डिस्टर्ब होतोय. त्याच्यामुळे थोडासा रनिंग सध्याच्या घडीला नाही केलं तर योग्य होईल, ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. षटकार आलाय दरम्यान आपण जी वॉर्निंग देत होतो दरम्यान एक षटकार आला भूषणच्या विरोधात. धावा झाल्या 27 आणि फक्त आता 10 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. कंट्रोल करण्यासाठी भूषणी थोडासा नाकामीच ठरला. त्याच्या विरोधात पहिला षटकार आलाय सुमितच्या बॅटमधून. आताही कमी गतीचा बॉल ऑन साइडला परंतु आता ट्रॅप आहे, आता अडकवलं गेलाय मिड विकेटला. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. दोन मिस्टेक अशा जेव्हा स्मॉल धावा जेव्हा तुम्हाला रोखायची असतात ना मित्र म्हणून तिथे जर तुमची मिस्टेक होतीये तर मग कॅप्टन तुमच्यावरती ॲग्रेशनच दाखवेल. विजय पवार कधीच ॲग्रेशन दाखवत नाही परंतु अशा सिच्युएशनला अशा स्टेजला तुम्ही खेळतायत जिथे नॉकआउट मॅच आहे. नेक्स्ट मॅच मध्ये वाट बघते दातिवली, त्याच्यासोबत जर तुम्हाला खेळायचं होतं ना तर खरं तर या दोन मिस्टेक खूप कारणीभूत ठरतील या मॅचला परास्त होण्यासाठी. आता मागे चाललाय बॉल. कल्पेश बाने त्यांच्या समोर टप्पा पडण्यात आला. दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिट नॉन स्ट्रायकिंग वरती तुम्ही बघितला भूषणने स्वतःला आवरलं कारण योगी बाने दूर वरती होते. या बॉलवरती मिळालेली सिंगल टीमच्या धावसंख्येमध्ये होते वाढ. धावा झाल्या 30. अजूनही या मॅच मध्ये 7 धावसंख्येची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहे 13 बॉल 7. ऑन पेपर खूप सोपा सामना आहे. आता त्यांना कठीण करण्यासाठी सुरुवातीपासून विकेट मिळायला हव्या होत्या परंतु त्या विकेट मिळाल्या नाही. मोठे फटके आले. अनिकेतची सुरुवात चांगली झाली, पुन्हा सामना फसलाय. लेग स्टंपवरती बॉल परंतु हिट करत असताना लेग स्टंपला हिट करण्यात आलं. शेवटच्या बॉलवरती भूषणला सफलता. अनिकेत बाद. 2 ओव्हरचा खेळ संपला. आता 12 मध्ये बनवायच्या अवघ्या 7. जी मेहनत घेतली आहे त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय कारण काहीशा महिन्यापूर्वी इथे भरपूर सारं पाणी होतं. ते पाणी सुकलं त्याच्यानंतर ही भरणी केली गेली आहे आणि चर्चा झाली. जे साबेचे कुणाल पाटील उत्कृष्ट बॉलर त्यांच्याकडून खरं तर आम्हाला ती माहिती पोहोचवली गेली की या ठिकाणी या क्रीडांगणाचा सध्या हाल जर तुम्ही बघता ना तर याच्या अगोदर बिकट होता. भरपूर सारी पाणी साचलेलं होतं या ठिकाणी. मग ते पाणी जेव्हा सुकलं तेव्हा त्याच्यानंतर ही भरणी केली गेली आहे आणि त्याच्यानंतर साबे आणि दिवा टीमला तुम्ही या ठिकाणी सराव करताना बघितला. आणि याच क्रीडांगणावरती तुम्ही दिवा चषकही बघताय. दिवा चषक सुरू होण्या अगोदर एक प्रीमियर लीग सुद्धा होती. त्यानंतर ही स्पर्धा आपण खरं तर या ठिकाणी बघतोय आणि आजचा फायनल डे आणि फायनल डे मध्ये आता अडवली आणि दिवा संघ एकमेकाच्या अपोजिट. नवीन आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिला बॉल डॉट. आता 11 मध्ये बनवायचे आहेत 7. हे अडथळे जर सुरुवातीला डॉट बॉल जर आले असते तर कदाचित या मॅच मध्ये भरपूर काही घडलं बिघडलेलं असं. नवीनला असं वाटलं की इन सिच्युएशन बघता नवीनला थोडंसं पुढे आणतील
पण तो भूषणला पाठवलं ओव्हर नंबर 2 मध्ये. त्याने खर्च केला धावा 16, पहिल्या ओव्हरमध्ये 14 आणि आता नवीनच्या पहिल्या बॉलवरती डॉट खेळलाय सुमित. आता स्लो बॉल ऑन साईडला ताकद जरूर जास्त होती, पण तो फ्लिक करत असताना डीपमध्ये फिल्डर भूषण. ओव्हरमध्ये त्याच्या 16 धावा आल्या. तोच भूषण तुम्हाला पाहायला मिळाला डीपमध्ये मिड विकेटला. बॉलला फेल्ड करण्यात आलं. एक सिंगल कंप्लीट झाली. आता धावा झाल्यात 31, बनवायचे 6. सूरज चौथे गेला होता पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर आणि आता सध्या तरी तोच असेल स्ट्रायकिंग एंडवर. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता सूरज आणि आता त्याला फिनिश करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. कुलवट टप्प्याचा बॉल यॉर्कर होता. हेलिकॉप्टर, परंतु मिनी हेलिकॉप्टर पडला दोन्ही फिल्डरच्या गॅपमध्ये. योगी बानेलाही माहिती आहे की बॉल हा जरूर समोर पडेल. तिथे कल्पेशी आले, नितेशी आले समोर. तिन्ही फिल्डरच्या गॅपमध्ये बॉल पडण्यात आला. तिथून मिळाला धाबा 2 आणि आता फक्त 4 धाबे संख्येची गरज आहे. बॉल शिल्लक असताना 9 बॉल 4 धावा. चला दातिवलीचे कॅप्टन येऊन राहा टॉस साठी. बॅकफुटला गेले, स्ट्रोक साठी जागा बनवली. भूषण आहेत, टप्पा पडला, बाउन्स वरती त्यांनी बॉलला फील्ड करण्यात आलंय. सूरजला माहिती आहे की सिंगल डबलने जर काम बनतंय तर मोठे फटके मारण्याची काही गरज नाहीये, कारण या मॅच मध्ये अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये अवघ्या 3च धावा बनवायचे आहेत विजयाकरता श्री गणेश क्रिकेट संघ दिवाला. फक्त 3ची गरज. सुमीसाठी हा बॉल सोडला, बॉल परंतु अनुमान चुकला. अगदी लेग स्टंपला बँड करत असताना महत्वाची विकेट सुमितची मैदानाच्या बाहेर जात असताना इथनं फलंदाज दुसरा मैदानाच्या बाहेर. बॅटमधून आपण तब्बल धावा जर बघितल्या तर इंडिव्हिज्युअल आल्या 13 धावा त्याने इंडिव्हिज्युअल बनवल्या. अनिकेतने बनवल्या 12 आणि आता 3 धावसंख्येची गरज असताना विकेट मिळाली आहे नवीनला. 7 बॉल 3ची गरज. शेवटचा बॉल नवीनचा. नवीन फलंदाज विकी. बॉटमहँडचा चांगला वापर. फक्त दिशा देत असताना पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये भूषण. तिथे बॉलला अडवत असताना तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35. 37चं टार्गेट होतं, परंतु विकेटच्या आधारावरती 6 बॉलमध्ये 1 जरी बनवली तरी संघ दिवा जिंकू शकतो, कारण पहिल्या डावामध्ये तब्बल 4 गडी गमावले होते आणि आतापर्यंत फक्त 2च विकेट गेलेले आहेत टीम दिवाचे. सो हा बेनिफिट आहे. टॉसही त्यांच्या बाजूने लागला. सो विकेटची बरोबरी झाली तरी टॉसही त्यांच्याकडे ऍडव्हान्टेज आहे. चला टीम दातिवली कॅप्टनला लवकरात लवकर यायचंय टॉस साठी. दे तोरमध्ये प्रभाकर बाने. आता समोर असा आकडा आहे ज्या आकड्याला थांबवणं सध्या तरी इम्पॉसिबल वाटतंय, पण तो क्रिकेटमध्ये अशा भरपूर साऱ्या घडामोडी झालेल्या आहेत. 6 बॉलमध्ये 1 धाव तुम्ही बनताना बघितले नाही. 6 बॉलमध्ये 36 बनतात, कधी 42 बनतात. त्याच्यामुळे 1 धाव 2 धावा रोखायचे आहेत. अशाच अनुमानाने खरं तर ते निदर्शनात आणावं लागेल. फक्त दिशा दिली, त्या ठिकाणी फिल्डर आहेत. डार्क हिटचा प्रयत्न, पण तो थ्रू वाईड आला. कल्पेश बानेचा बॅकअप तुम्ही बघितलं. त्या ठिकाणी आपण फिल्डरला बघितलं तर डायरेक्ट हिट करता वेळेला जरूर फेकी त्यांनी वाईड केली. तिथनं आली सिंगल आणि सिंगलने स्कोर लेवल 37 बनवायच्या होत्या आणि आता ऍडव्हान्टेज आहे की एक सिंगल नाही बनवली तरी हा संघ जिंकू शकतो, कारण विकेट आणि टॉसचा ऍडव्हान्टेज आहे टीम दिवाकडे. नेक्स्ट बॉल यॉर्कर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर या ठिकाणी चांगली फिल्डिंग त्यांनी केली आणि इथनं विकेट मिळवत असताना भूषणने केलेली कामगिरी ती कामी आली. इथनं विकेट तिसऱ्या मैदानाच्या बाहेर पडेल आणि लागेल झटका टीम दिवाला. अजून एक जर विकेट आली तर कदाचित विकेट लेवल होईल, पण तो टॉस जिंकला टीम दिवाने. 5 विकेट गेलेले आहेत. सो आता 3च विकेट गेलेले आहेत. सो 2 विकेट जर मिळवल्या तर तेव्हाही ऍडव्हान्टेज असेल की टॉस टीम दिवाने जिंकला. एक रोखायचे प्रभाकरला, प्रयत्न करतोय तो. सूरजसाठी हा बॉल कट केलाय आणि विजय स्ट्रोक विजय ही धाव या ठिकाणी पूर्ण करत असताना ही आली आहे बाउंड्री आणि या बाउंड्रीच्या बरोबरीनं संघ जिंकलाय या मॅच मध्ये श्री गणेश क्रिकेट संघ दिवा
परास्त करत असताना जय हनुमान अडवलीला. सो आता चला टॉस साठी या टीम दिव्याचे कॅप्टन विनीत आलेले आहेत, दातिवलीचे कॅप्टन. सो आपण टॉस करूयात आणि कॅप्टन सोबत अनिकेत सुद्धा या, कारण तो ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्याने बनवल्या तब्बल धावा 12 आणि विकेट त्यांनी मिळवली 1, धावा खर्च केल्या 9. सो विथ द बॅट विथ द बॉल चांगला ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला अनिकेतचा, तो ठरलाय सामन्याचा सामनावीर. टॉस ही आपण या ठिकाणी करणार आहोत.